हाय हॅलो नमस्कार, मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर हे बघा, आज लेट ब्लॉग चालू केला आहे मी, कारण सकाळपासून खूप काम होतात, नाश्ता वगैरे इडली डोसा केलेला। तर मी पुढे व्हिडिओ टाकेलच बरं का, कारण सकाळी शूटिंग घ्यायला जमतच नाही, सकाळी भरपूर काम असतं। हे बघा त्रिशा झोपली आपली, निवांत झोपली बघा। दळण पण आणते, दळण घेतलं आणि मग नंतर म्हटलं चला बाकीचं काम आवरावं। तरी 2-3 भांडे राहिले जेवलेली, जेवण पण लेट झालं, नाश्ता केला त्याच्यामुळे काय जेवण उशिराने केलं, सकाळी लवकर नव्हतं केलं। त्याला पण थोडंसं खाऊ चारला आणि ती झोपली, आता वेळ झाला झोपली ती, आता उठलच। आणि आता समृद्धीला आणायचं, पप्पा गेले ते, मी जाणार होती पण त्यांना म्हटलं जावा आजचे दिवस तुम्ही, त्यांना सुट्टी आज म्हणून त्यांना लावलं। आणि तेच कारण म्हणजे अजून एक कारण आहे ते तुम्हाला मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन, आज नाही सांगत। श्रेयाची आमच्या स्पीच थेरपी होती स्कूलमध्ये आज, तर टीचरनी श्रेयाने छान असं स्पीच दिले, तेच मला मी पुढं दाखवते व्हिडिओ कसं काय आमची श्रीषा स्पीच बोलली ती। आणि श्रीषा पण खूप वेळ झालं झोपली आहे, आणि काय झाले श्रेया आणि श्रीषा दोन्ही नावाचं जरा जमलिंग होते, कधी कधी मी हिला श्रेयाच म्हणते, आणि श्रेयाचं खूप असं म्हणजे असं आठवण येते, कारण ती गावाला ठेवली तिला। तर बघू बड्डेला येते का काय, पण ती स्कूल आहे त्याच्यामुळं तर नाही मला वाटत येईल ती, कारण तिला स्कूल म्हणजे अशी स्कूलमधून अशी सुट्टी घेत नाही, ते कधीच घरी राहत नाही। पण बघू आता काय होतंय, घेते का काय, नकोच म्हणत होती मला नाही जायचं, पण बघू जमलं कोण आलं तर मम्मी पप्पा वगैरे तर त्यांच्यासोबत ती येईल, तसं काय नाही म्हणजे नक्की नाही अजून। आणि श्रीषाचा बड्डे आपला आलाय जवळच, त्याच्यामुळं मग काय माहिती आता काय करते, येते का काय, येईलच वाटते। आणि पाऊस, मुंबईचा पाऊस म्हणतात महिनाभर झालं पाऊस चालूच आहे, ऊनच नाही पडलं कसलंच, आणि ह्या 4-5 दिवसात भरपूरच पाऊस येतोय, म्हणजे 2-3 दिवस कमी होतोय, परत 4-5 दिवस अजून मोठा पाऊस येतोय, मोठा। काल बी मोठा होता, आणि आज पण दिवसभर पाऊस आहेच, अजून बी येते बघा झिमझिम येते, छोटीशी लय नाही येत, बारीक नाजूक झिमझिम येते, बारीक झिमझिम येते, पण येते बंद नाही। आणि ऊन तर कसलं बघायला भेटलंच नाही, महिना झालं ऊनच नाही, कसलंच ऊन नाही, सारखं आभाळ ढगाळ वातावरण आहे। श्रीषा मला वाटतं मी बोलते त्याच्यामुळे उठायला लागली, बहुतेक मी बघते झोपली बघा, नुसत्या हिच आहे त्या इतक्या कडकड करते श्रीषा, आणि त्याच्यामुळं मग झोपली ती शांत बरी वाटते, वेळ झाला झोपली, 1 वाजता झोपली ती, आता खूप वेळ झाला झोपली, उठलच ते, आता उठल्यावर आता काय संध्याकाळशिवाय लवकर झोपत नाही ती। असा खाली कोण बोललेला वगैरे आवाज येतो बरं का, कारण ओपन स्पेस आहे त्याच्यामुळं। आणि आता मी समृद्धीला आहे बरं का, तशी तिला मग मी इडली डोसा अजून एकदा करून ठेवलं होतं, म्हटलं तर समजा तिला आली भूक वगैरे लागली तर खाईन, तरी काय झालं। Good morning to all. My name is Rayyan Anishwar. I am from HKG class. My school name is Sri Venkateshwara English Medium School. My teacher name is Miss. My school is very good. There is good playground. My school teacher is very kind. I love my school very much. Thank you. आज बनवलं होतं इडली डोसा, तुम्हाला मी मगाशी म्हटलंच होतं, तर तिचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत होती मी। हे बघा इडली केली, इकडे समृद्धी बसली नाश्ता करायला, कारण तिला शाळेत जायचं होतं, सकाळ खूप गडबड होती, त्याच्यामुळं मग इडली चटणी, आणि इकडं अजून एक कुकर लावून ठेवला आहे बघा। ही डोसा बघा आपला किती छान झाला, क्रिस्पी असा कडक असं झाला आहे छानपैकी क्रिस्पी। आणि बघा इथे एक मी अजून एक कुकर लावला होता, तो गरमच होता, मी काय उघडला नव्हता अजून। ही डोसा करून समृद्धीला देत होती, म्हटलं ती नाश्ता करेल गरम गरम, आणि कारण पप्पा तिचं आवरत होतं, पप्पांना म्हणलं तिला घालून या शाळेत, तिचं काय आवडलं नव्हतं, केस वगैरे ओलेच होते त्यामुळे विंचरलं नव्हतं, म्हटलं आधी नाश्ता करेल आणि मग शाळेत जाताना आवरता येईल तिचं। अजून शाळेचा युनिफॉर्म काय भेटला नाही। हे बघा मी एक डोसा करून दाखवते तुम्हाला, बघा कसा वाटतोय, ती छान होतं डोसे। हा पॅन आम्ही गॅस नवीन घेतला त्यावेळेस भेटलं, म्हणजे त्यांनी घ्यायला लावला, आणि दुसरा एक आहे माझ्या लग्नातला, तो पण छान आहे, तो हे आज नवीन आहे तोच वापरते, हा छोटा आहे ना जरा, तो खूपच मोठा पॅन आहे त्याच्यामुळे तो काय वापरत नाही। कसा आला डोसा
नक्कीच सांगा बरं का मला कमेंट करून. आणि चला आता समृद्धीचा डबा भरायचा होता आणि तिचं आवरायचं पण होतं, म्हणून मग मी तयारी करायला डबा भरायची. डबा भरण्याचं तुम्हाला दाखवते. हे बघा, इडली दिली आणि छोट्या डब्यामध्ये चटणी आणि डोसा. बघा श्रीषा पण माझ्यासोबत बोलू लागते है ना बाळा. तर कशी वाटली तुम्हाला आमची आजची रेसिपी? इडली डोसाची काय रेसिपी दाखवली नाही, पण आपलं दाखवलं नाश्ता काय केला आहे ती. आणि समृद्धीचा आता नाश्ता आवडला आणि हे बघा मोठा डोसा केला. कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. हे बघा श्रीषा आता उठली झोपेत ना. बघा 10 मिनिट झाले असतील. उठली झोपेत ना. त्याला मी थोडंसं चारलं. खाऊ है ना बाळा, खाल्लं ना, खाऊ खातो. चला म्हटलं आता व्हिडिओचा एंड करावा. कसा वाटला तुम्हाला आपला आजचा ब्लॉग? श्रीषा आणि श्रीषा आमची कशी दिसती नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी है ना बाळा. नको म्हणती नका सांगू म्हणती, असू दे की. हां सांगा म्हणा. दादा नको. दीदी कुठे गेली? दीदी आपली दीदी कुठे गेली? कुठे गेली दीदी? कुठे दीदी? दीदी कुठे? नको व्हिडिओ काढायला. नको काढ व्हिडिओ. बंद करू का? बंद करू का? हो म्हणते. नको बरं नाही कर. तर चला कसं वाटतं आमच्या श्रीषाचे ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय कर. बाय.